चेंडू शरीराला वेदना देतोय. इथे मात्र कमबॅक करतोय गोलंदाज कुणाल. शैलेश आशाभूत नजरेने या चेंडूकडे पाहत राहिला आणि इथे मात्र चेंडू गेला निर्धाव. निर्धाव चेंडू सातत्याने जर आले तर रिसवाडी संघ थोडासा हवी होईल, पण एखाद दोन मोठे पटके जर या षटकामध्ये आले तर सुस्थितीमध्ये असेल मी तर म्हणेल पौत संघ. पण या पौत संघाला आपल्या गावाच्या नावाचा इतिहास इथून रचण्याची संधी आहे आणि अशा वेळी पुन्हा ऑप्टमच्या लाईनमध्ये टाकण्याचा प्रयत्न पंच सांगतात. हा चेंडू स्वेर आहे. अनुभव पंचांच्या पाठीशी आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती आता मेन पंचांच्या भूमिकेमध्ये कुंदन वाघुली सर. टोटल 12 धावा स्कोर कार्डवरती नोंद झाल्यात. सातत्य मात्र राखण्याचा प्रयत्न गोलंदाज करतोय. मोठे मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलंय, पण अशा वेळी खोलात टप्पा टाकलाय. ब्रह्मास्त्राचा केला गेला वापर. साठी यॉर्करचा केलाय प्रयत्न आणि इथून मिळाली एक सिंगल. टोटल 13. शांत वातावरण, चांगल्या पद्धतीने क्रिकेटचा आनंद घेणारा प्रेक्षक आपण पाहतोय आणि इथून मान्यवरांच्या भूमिकेमध्ये मान्यवरांना देखील आपण या व्यासपीठावरती पाहतोय. पुन्हा पंचांच्या डाव्या बाजूनं गोलंदाज कुणाल तयार. अनिलनं मात्र सरळ बॅटने खेळलाय. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. पुन्हा मिळाली सिंगल. सिंगलनं स्कोर कार्डवरती भर दिली जाते. पण 24 चेंडूच्या खेळामध्ये एखाद दोन मोठे फटके आता पौच संघाच्या बॅटमधून येतील का? चौथा धावा स्कोर कार्डवरती नोंद आहेत. शैलेश स्ट्राईक एंडवरती. शैलेशनं जोरदार पद्धतीनं मारण्याचा प्रयत्न केलाय. पुन्हा कॉर्नरच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगलचं रूपांतर डबलमध्ये केलं गेलं आणि इथून या 2 धावांना वाढ निर्माण झाली. 16 धावा स्कोर कार्डवरती आल्यात. अजूनही या षटकातील काही चेंडूचा खेळ बाकी आहे. सातत्यानं क्षेत्ररक्षण हळवण्याचं काम मात्र यष्टिक्षक करतोय. चांगली साऊंड सिस्टीम आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं काम डीजे ऑपरेटर करतोय. चांगली गीतं लावण्याचा प्रयत्न त्याचा देखील चालू आहे. प्रणय शेट लाले बैलगाडा क्षेत्रातील आता मोठं नाव आहे आणि या स्पर्धेतील उत्साह वाढवण्याचं काम त्यांनी मात्र मान्यवरांच्या भूमिकेमध्ये केलं. षटक क्रमांक दुसरं पूर्ण होतं आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक बाद पौच संघाच्या धावा लागल्यात. रिसवाडी संघाच्या विरोधात खेळताना 17. मैदानामध्ये होतोय ड्रिंक ब्रेक. तत्पूर्वी ऐकूया आपण डीजेला. आणि इथे झेल टिपण्याची संधी होती. लॉंग स्लिपच्या क्षेत्ररक्षकाला पण सुटलाय कॅच. एक या धावसंख्येनं वाढ. टोटल 18. मनोज शेड यांचं आपण हार्दिक असं करूया स्वागत.
आपण तिन्ही मान्यवरांना विनंती करूया, आपण साहेबांचा सत्कार करावा. अर्थातच आमचे जोरकर असतील, त्याचबरोबर आमचे मामा असतील आणि प्रणय लाले, या सगळ्यांना विनंती आपण पाहुण्यांचं स्वागत करावा. अतिथी देवो भव आपली संस्कृती आहे. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत होणं गरजेचं आहे आणि ते मात्र साहेबांचं स्वागत मात्र यथोचित केलं जात आहे. किशोरजी येरुणकर साहेबांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करतोय आणि इथे मैदानावरती या 2 धावांच्या मदतीने आता 20 धावा पूर्ण होतात. कोंबिवली संघाचा कर्णधार इथे दाखल झालाय, त्याचं देखील आपण हार्दिक असं स्वागत करूया. चेंडू 1 बाउन्स फरार, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देत जातोय सीमारेषा आरपार. या चेंडूवरती धावा मिळतील 4 4 4. आलाय हा चौकार. डीजे उद्या कदाचित शर्यतीला त्यांना जायचं असेल, त्यामुळे इथून आता ते या स्पर्धेला पूर्ण विराम देत आहेत. टोटल स्कोर कार्डवरती धावा लागल्यात त्या 25. 1-25. संतोषजी जोरकर PPLच्या तयारीमध्ये व्यस्त आहेत, पण या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. इथे चेंडू हवेमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला, पण यावेळेस लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर चेंडू फरार. धावा मिळतील चौकारानंतर. अर्थातच 6 आलाय बिग बिग ब्रँडेड षटकार. आणखीन एक शैलेशनं तडाखा लावलाय. बॅक टू बॅक दुसरा लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर 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 आउट ऑफ द पार्क मारलेला हा षटकार. 37 धावा स्कोर कार्ड वरती नोंद. जबरदस्त गीत डीजेच्या माध्यमातून लावला गेला. शैलेशचा कॅच सुटल्यानंतर आता तो आतिषबाजी करतोय. 37 धावा स्कोर कार्ड वरती नोंद झाल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. अजूनही शेवटचं षटक आता आपल्याला पाहायला मिळेल. तोडफोड माड धाडवलं हे षटक. इथे देखील आता शैलेश आक्रमण करण्याची संधी शोधेल. पौत संघ आता सुस्थितीमध्ये आलाय की नाही हे सांगणं कठीण आहे, पण मी तर म्हणेल एक सन्मानकारक स्कोर कार्ड वरती धावांची नोंद झाली. नेक्स्ट बॉलर आदर्श. नेक्स्ट मॅचचा टॉस कुंबिवली संघाचा संघनायक आणि त्याच्या विरोधात निगडोली संघाच्या संघनायकाला आपण करतोय विनंती, आपण टॉस साठी यावं. आणि हा टॉस करतील संतोष शेठ जोरकर. दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. चला कोंबिवली या टॉस साठी रूपचंद पोळेकर संघाचे कर्णधार आता स्ट्राईक टॉस साठी येतील. चेंडू मात्र यावेळेस पॉइंटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न झाला. सिंगल न स्कोर कार्ड वरती वाढ. गोलंदाज आदर्शच्या पहिल्याच चेंडूवरती सिंगल आली. 38 धावांची नोंद. टॉस मात्र दोन्ही कर्णधाराच्या बरोबर संतोष जोरकर करतायत. टॉस का बॉस. हेड या टेल. हेड असा कॉल लागला आणि टॉस जिंकलाय निगडोली संघानं. निगडोली संघानं टॉस जिंकलाय. जबरदस्त या नंतरची देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांनी निवडले क्षेत्ररक्षण. झटपट त्यांचा निर्णय. निगडोलीवरनं आलेत. निर्णय त्यांनी झटपट घेतला. इथे मात्र शैलेशनं पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये मारलाय चेंडू. सीमा रेखा पार 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 पार. शैलेश ब्रँडेड षटकार.
षटकार. पौच संघाच्या खेळाडूंना विनंती, जरा थोडंसं मागे या. सीमारेषेच्या मागणं नक्कीच तुम्ही आनंद घ्या. डगआउट तुमच्यासाठी आहे आणि त्याचा वापर देखील तुम्ही करू शकता. आणि ज्या चेअर्स या व्यासपीठावरनं इकडे तिकडे नेण्याचं काम खेळाडूंनी केलंय ते आता या व्यासपीठावरती आणून ठेवा. खेळाडूंच्या डगआउटमध्ये चेअर्स आहेत, त्यांनी त्या चेअर्सचा वापर करा. चव्वेचाळीस प्लस संतोष जोरकर सांगतात बाउंड्री लांब आहेत, पण आता मी तर म्हणेल या बाउंड्री छोट्या पडतात की काय. शैलेशनं मारलेला आणखीन एक देखणा दर्जेदार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. षटकार षटकार ठोक डीजे. टीम पौच संघाच्या स्कोर कार्ड वरती 50 धावा स्कोर कार्ड वरती पूर्ण आल्यात. मनोज शेठ सांगतायत ठोक शैलेशला, कारण की चांगली फलंदाजी तो करतोय. 10 चेंडू 31 धावांची मॅरेथॉन इनिंग आतापर्यंत त्याची पाखल्या मिळाली, पण इथून देखील त्याला संधी आहे. पुन्हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण इथे आता पंच सांगतायत हा चेंडू यावेळेस यष्टिरक्षकानं चपाळी दाखवली आहे. तिसऱ्या पंचांची मागणी.